नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण परत आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच रिंकीला भेटणार आहोत. नेहमीप्रमाणे रिंकीने असं काहीतरी पाहिलंय ज्यामुळे तिच्या मनात अनेक प्रश्न उड्या मारतायत. आता आपल्याला पाहायचं आहे की दीदी तिची ही जिज्ञासा कशी दूर करेल आणि त्यामुळे आपल्याला कोणती नवीन गोष्ट पाहायला मिळेल. चला तर मग तुमच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन तयार राहा, कारण आजच्या गोष्टीचा प्रवास सुरू होणार आहे. चला मुलांनो, सुरुवात करूया आजच्या सॅटर्डे स्टोरी सेशनला. काय झालं रिंकी, आज तुझा अभ्यासामध्ये अजिबातच लक्ष नाहीये का? नक्की काय विचार करतेयस? दीदी, आज शाळेत शिक्षकांनी फळ्यावर 10, 20, 100 आणि 1000 असे अंक लिहिले आणि माझ्या हे लक्षात आलं की या प्रत्येक संख्येत एक गोल शून्य होता. आणि मग माझ्या मनात एक प्रश्न आला, जर शून्याचा काहीच अर्थ नसेल तर तो सगळीकडे का लिहिला जातो आणि तो खरंच एक अंक आहे का? अरे वा रिंकी, तू आज खरंच खूपच रंजक प्रश्न विचारलायस. खरं सांगायचं झालं तर जर शून्य नसता तर आपली मोजणी, गणित आणि आजचं जग पूर्णपणे वेगळं असतं. तुला माहितीये का, या लहानशा वर्तुळाची सुद्धा एक खूप मोठी आणि रंजक गोष्ट आहे. खरंच? एवढ्या लहान वर्तुळाची गोष्ट? हो, चल तर मग ती ऐकूया. या गोष्टीचे नाव आहे द मॅजिक ऑफ झिरो, म्हणजे शून्याची जादू. द मॅजिक ऑफ झिरो म्हणजे शून्याची जादू. लॉंग टाइम अगो पीपल न्यू हाऊ टू काउंट. खूप खूप वर्षांपूर्वी लोकांना मोजता येत होते. दे काउंटेड शिप, फ्रुट्स, पॉट्स अँड कॉइन्स. आणि ते मेंढ्या, फळे, मडकी आणि नाणी मोजायचे. दे यूज नंबर्स लाईक 1, 2 and 3 and many more. But there was one problem. ते 1, 2, 3 आणि अशा अनेक संख्यांचा वापर करायचे. पण एक अडचण होती. What if there was nothing? आणि जर काहीच नसेल तर? If a basket had no apples or a field had no cows, people could say it was empty. आणि जर टोपलीत एकही सफरचंद नसेल किंवा शेतात एकही गाय नसेल तर लोक म्हणायचे की ती टोपली किंवा ते शेत रिकाम आहे. But they did not have a special number to show nothing. पण काहीच नाही हे दर्शवण्यासाठी त्यांच्याकडे एक विशिष्ट संख्या नव्हती. This made counting and writing numbers confusing. आणि यामुळे मोजणं किंवा संख्या लिहिणं हे अधिक गोंधळात टाकणारं होतं. As trade, farming and learning grew, people needed better ways to keep records and solve maths problems. व्यापार, शेती आणि ज्ञान विज्ञानाचा जसा जसा विकास झाला तसतशी लोकांना नोंदी ठेवण्याचे आणि गणिताची कोडी सोडवण्याचे अधिक चांगले मार्ग हवे होते. Many clever thinkers searched for a solution. आणि अनेक हुशार विचारवंतांनी एक उपाय शोधला. Then in ancient India, great Indian mathematician including Aryabhatta developed the idea of zero. आणि यानंतर प्राचीन भारतात आर्यभट्टांसह अनेक महान भारतीय गणितज्ञांनी शून्याची अद्भुत कल्पना मांडली. They created a symbol to represent nothing. It was a simple little circle. त्यांनी काहीही नाही हे दर्शवण्यासाठी एक विशेष चिन्ह तयार केलं. ते एक साधं छोटं वर्तुळ होतं. At first it looked like a very small idea. आणि सुरुवातीला ही एक अतिशय छोटीशी कल्पना वाटली. But it changed everything. पण यामुळे सर्व काही बदलून गेलं. Now people could clearly show that a place was empty. आणि आता लोक एखादी जागा रिकामी असल्याचे स्पष्टपणे दाखवू शकत होते. For example, the numbers 100 and 1000 could be written easily without zero. It would be very difficult to tell the difference between these numbers. उदाहरणार्थ 100 आणि 1000 हे अंक सहज लिहिता आले. शून्याशिवाय या संख्यांमधील फरक सांगणे फार कठीण असते. Zero also made addition, subtraction, multiplication and division much easier. आणि शून्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करणेही खूप सोपे झाले.
As mathematicians explored new ideas, they discovered that zero was not just an empty space. It was an important number with its special roots. गणित तज्ञांनी जेव्हा नवनवीन कल्पनांचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की शून्य केवळ एक रिकामी जागा नव्हती, तर ती स्वतःत विशेष नियम असलेली एक महत्वाची संख्या होती. मर्चंट युज्ड झिरो टू कीप ॲक्युरेट रेकॉर्ड्स. व्यापारी अचूक नोंदणी ठेवण्यासाठी शून्याचा वापर करायचे. टीचर्स युज्ड इट टू एक्सप्लेन मॅथमॅटिक्स. शिक्षकांनी गणिताचे स्पष्टीकरण देण्यासाठी याचा वापर केला. सायंटिस्ट युज्ड इट टू मेक डिस्कव्हरीज. शास्त्रज्ञांनी याचा वापर शोध लावण्यासाठी केला. ॲस्ट्रोनॉमर्स युज्ड इट टू स्टडी द स्टार्स अँड प्लॅनेट्स. आणि खगोलशास्त्रज्ञांनी याचा वापर तारे आणि ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी केला. Slowly, the idea of zero traveled from India to many other parts of the world. आणि हळूहळू ही शून्याची संकल्पना भारतातून जगाच्या इतर अनेक भागात पोहोचली. People everywhere realized how useful this tiny number was. It became an important part of mathematics in every country. आणि सर्वत्र लोकांना या छोट्या संख्येची उपयुक्तता समजली. ती प्रत्येक देशातील गणिताचा एक महत्त्वाचा भाग बनली. As time passed, zero helped people build better calendars, make accurate maps, and solve difficult calculation. आणि जसजसा काळ लोटत गेला तसतसे शून्याने लोकांना उत्तम दिनदर्शिका बनवण्यास, अचूक नकाशे तयार करण्यास आणि अवघड गणिते सोडवण्यास मदत केली. Today, computers also depend on zero. Every computer, mobile phone, tablet, video games, and even spacecraft use the numbers 0 and 1 to store and process information. आज संगणकही शून्यावर अवलंबून आहे. प्रत्येक संगणक, मोबाईल फोन, टॅबलेट, व्हिडिओ गेम आणि अगदी अंतराळ यानेही माहिती साठवण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी 0 आणि 1 अंक वापरतात. कॅन यू इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट झिरो? आणि तुम्ही शून्याशिवाय जगाची कल्पना करू शकता का? There would be no easy way to write large numbers. मोठ्या संख्या लिहिण्याचा कोणताही सोपा मार्ग नसेल. Bank accounts, clocks, calculators and computers would become much more difficult to see. बँक खाती, घड्याळे, गणकयंत्रे आणि संगणके वापरणे खूपच कठीण होईल. Many of the things we enjoy today would not work the same way. आणि आज आपण ज्या गोष्टींचा आनंद घेतो त्यातील अनेक गोष्टी या तशा प्रकारे चालल्याच असत्या. This is why zero is considered one of the greatest discoveries in the history of mathematics. आणि म्हणूनच गणिताच्या इतिहासातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून शून्याकडे पाहिलं जातं. It teaches us an important lesson too. Even something that seems small can make a huge difference. आणि यावरून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण सुद्धा मिळते की अगदी लहान वाटणारी गोष्ट ही खूप मोठा फरक घडवून आणू शकते. तर सांग रिंकी, या छोट्याशा शून्याची ही मोठी आणि अनोखी गोष्ट तुला कशी वाटली? खूप छान दीदी. ही गोष्ट ऐकल्यानंतर मला समजलं की शून्यामुळे अनेक संख्या पूर्ण होतात. अरे वा. आता ही गोष्ट समजावून सांगितल्यानंतर मी तुला त्यामधील कठीण शब्द आणि त्याचे अर्थ सुद्धा समजावून सांगणार आहे. पहिला आहे मॅथमॅटिशियन म्हणजे गणित तज्ञ. पुढचं आहे सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे चिन्ह. त्यापुढचं आहे रिप्रेझेंट म्हणजे दर्शवणे. पुढचं आहे मर्चंट म्हणजे व्यापारी. पुढचं आहे ॲस्ट्रोनॉमर म्हणजे खगोल शास्त्रज्ञ. पुढचं आहे स्पेसक्राफ्ट म्हणजे अंतराळयान. पुढचं आहे डिस्कव्हरी म्हणजे शोध. रिंकी, आता आपण या गोष्टीवर आधारित छोट्या ऍक्टिव्हिटीज करूया. हा दीदी. पहिली ऍक्टिव्हिटी आहे फिनिश द सेंटेन्स. चूज द करेक्ट एंडिंग. झिरो वॉज फर्स्ट डेव्हलप्ड इन. अगदी बरोबर, एन्शंट इंडिया. झिरो इज द नंबर दॅट रिप्रेझेंट्स nothing. Zero made addition, subtraction, multiplication and division easier. पुढचं आहे astronomers use zero to study
without zero using calculators and computers would be much more difficult. And the last one, zero is considered one of the greatest discoveries in the history of mathematics. आता अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. Sequence the event. Number the events from 1 to 5 in the correct order. आणि याची करेक्ट ऑर्डर आहे A, D, B, C, E. काय मग ऍक्टिव्हिटी सोडवताना मजा आली ना? हो दीदी, खूप मजा आली. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण द मॅजिक ऑफ झिरो ही गोष्ट बघितली. त्या गोष्टीचा अर्थ जाणून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा बघितले आणि 2 छोट्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा केल्या. दर शनिवारी तुम्हाला अशाच मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.